बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी यशोदनंदन व्रज जनारंजन यशोदानंदन व्रज जनारंजन यशोदानंदन व्रज जनारंजन यमुना तीरा वनचारी यमुना तीरा वनचारी जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव राधा माधव राधे जय राधा गोपाल राधा गोपाल राधे जय कृष्ण बलराम कृष्ण बलराम कृष्ण बलराम जय कृष्ण बलराम जय गौरनिताय 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 जय गौरनिताय जय जय प्रभुपाद 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 जय जय प्रभुपाद जय ओम विष्णुपाद परमहंस परिव्राजकाचार्य अष्टोत्तर शत श्री श्रीमद हिज डिवाइन ग्रेस श्रील AC भक्ति वेदांत स्वामी प्रभुपाद की जय अनंत कोटि वैष्णव वृंद की जय समवेत भक्त वृंद की जय ताई गौर प्रेमानंदे हरि हरि ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरौ श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथन्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्यदेवं श्री राधा कृष्ण पादान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांश्च
हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगतपते गोपेशा गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वंशाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। कृष्ण भावनेमध्ये पहिले पाऊल हे आपण पुस्तक वाचत आहोत मागचे काही दिवस झालं। तर आज आपला हा या सिरीज मधला 10वा सेशन आहे आणि आज आपण वाचणार आहोत या पुस्तकातला प्रगत भक्तांकडून श्रवण करणे हा सेक्शन, त्यानंतर आध्यात्मिक ग्रंथांचे अध्ययन हा सेक्शन आणि भक्तांची सत्संग हा सेक्शन। तुमच्याकडे पुस्तक असेल तर तुम्ही पान नंबर 34 वरती आपण सुरू करणार आहोत। प्रगत भक्तांकडून श्रवण करणे। नित्य सिद्ध कृष्ण प्रेम साध्य कबुनाय श्रवणाधी शुद्ध चित्ते करिये उदाय। अध्यात्मामध्ये श्रवणाला खूप महत्व दिलं जातं। श्रवणम श्रवणम श्रवणम। भगवद्गीतेमध्ये जिथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पहिल्यांदा म्हणतात की मी आता हे तुला सांगणार आहे, ऐक। तत् शृणु 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 हा शब्द येतो ते दुसऱ्या अध्यायामध्ये। त्या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद श्रवणाचं महत्व सांगतात। भागवतामध्ये बऱ्याच वेळेला श्रवणाचं महत्व सांगितलं जातं पहिल्याच स्कंदामध्ये, कारण श्रवणाने आपल्याला ज्ञान मिळतं। कारण म्हणून कंटिन्युअसली श्रवण करणे खूप महत्वाचं आहे। प्रगत भक्तांकडून शुद्ध भक्तांकडून श्रवण करणे महत्वाचं आहे। तर त्याच्या संबंधात हा चैतन्य चरितामृतामधला श्लोक महाराज इथे दिलेला आहे महाराजांनी। नित्य सिद्ध कृष्ण प्रेम साध्य कबुनाय श्रवणाधी शुद्ध चित्त करिये उदाय। श्रीकृष्णांविषयीचे शुद्ध प्रेम जीवाच्या अंतःकरणात नित्य असते। बाहेरून प्राप्त करावी अशी ती वस्तू नाही, ऑलरेडी आहे ते आपल्याकडे। श्रवण व कीर्तनाद्वारा जेव्हा चित्त शुद्ध होते तेव्हा जीवाचे स्वाभाविक कृष्ण प्रेम आपोआपच जागृत होते, हा या त्या श्लोकाचा अर्थ आहे। तर अनुभवी व प्रगत भक्तांकडून श्रीकृष्णांविषयी श्रवण करावे यावर भर देणारे शास्त्रांमध्ये अनेक श्लोक आहेत, त्यापैकी हा एक आहे। इस्कॉन संस्थेच्या विविध केंद्रांमध्ये होणाऱ्या प्रातः व सायंकाळच्या श्रीमद भागवत आणि भगवद्गीतेवरील प्रवचनांचा लाभ मंदिराजवळ राहणाऱ्या भक्तांनी अवश्य घ्यावा।
त्याचबरोबर कृष्ण कृपा मूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या प्रवचनाच्या ध्वनिमुद्रिका म्हणजे CD कॅसेट्स ऐकण्याचा देखील लाभ सर्वांनी घ्यावा. आजकाल तुम्हाला ऑनलाईन पण मिळतं. Vanipedia.org VANIPEDIA Vanipedia.org या वेबसाईट वरती तुम्हाला प्रभुपादांचे सगळे आजपर्यंतचे लेक्चर्स, संभाषण, कॉन्व्हर्सेशन्स, क्लासेस, पत्र, मॉर्निंग वॉकला जेव्हा प्रभुपाद जायचे तेव्हा जे बोलायचे त्याचं रेकॉर्डिंग सगळं मिळतं तुम्हाला तिथे. आणि मला वाटते कुठल्या तरी एका वेबसाईट वरती हे सगळं एका SD कार्ड वरती पण मिळतं डायरेक्टली. BVKS या एक स्पीकरवाला डब्बा पण मिळतो, त्याच्यामध्ये हे घालून मिळतं, असं बॉक्सच मिळतो. त्याच्याबरोबर एक पुस्तक पण मिळतं, कुठलं लेक्चर कुठल्या नंबरला आहे त्या बॉक्सवरती तो नंबर प्रेस केला की आपल्याला प्रभुपादांचं ते प्रवचन ऐकायला मिळतं. एक मला वाटतं एक 50-60च्या आसपास प्रभुपादांचे हिंदीमध्ये पण प्रवचन आहेत, हे आपण ऐकू शकतो. परंतु हिंदीमध्ये जनरली प्रभुपाद तेवढ्या सिरियसली बोलत नाही. इंग्लिश हा प्रभुपादांचा मुख्य प्रवचनाचा इंग्लिश हे प्रभुपादांच्या प्रवचनाचा मुख्य विषय होता, मुख्य भाषा होती. सॉरी. त्यामुळे इंग्लिश मधले त्यांचे जे प्रवचन आहेत ते खूप पॉवरफुल आहेत. शुद्ध कृष्ण भक्तांच्या मुखातून निघणाऱ्या दिव्य ध्वनीची तुलना कशाशीच होऊ शकणार नाही. आता हे पुस्तक खूप जुनं आहे ऍक्च्युली. याच्यामध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही कॅसेट्स, CDs वगैरे कुठे काय आहेत का बघा. कॅसेट CDs कुठे मिळत नाहीत आजकाल. पूर्वी मिळायचे, माझ्याकडे होते सगळे शिल प्रभुपादांचे सगळे CDs. इथे कंसात महाराज लिहितात की शिल प्रभुपादांनी दिलेली प्रवचने, गायलेली भजने इत्यादीची CDs भक्तिवेदांत बुक ट्रस्ट, हरे कृष्ण धाम, मुंबई 400049 या पत्त्यावर मिळू शकतील, अथवा त्यासाठी नजीकच्या इस्कॉन केंद्राशी संपर्क साधावा. जनरली आजकाल तिथेही मिळत नाही, परंतु ऑनलाईन सगळं आहे. ही चांगली गोष्ट म्हणता येणार नाही आपल्याला की आपले जे संस्थापक आचार्य आहेत त्यांचे फोटो, त्यांची प्रवचनं, त्यांच्या प्रवचनाचे CDs वगैरे आपल्याला मिळत नाहीत. खूप वाईट गोष्ट आहे ऍक्च्युली. पहिल्यांदा ते आपण ठेवलं पाहिजे. जे काही गिफ्टचे दुकानं वगैरे असतात आपल्या मंदिरामध्ये तिथे. परंतु माझा पण अनुभव आहे की ते मिळत नाहीत. परंतु बरेच प्रभुपादांचे शिष्य आहेत जे ऑनलाईन हे सगळं मेंटेन करतात. प्रभुपादांची सगळी पुस्तकं तुम्ही ऑनलाईन वाचू शकता. prabhupadbooks.com या वेबसाईट वरती ओरिजिनल पुस्तकं 1972ला आणि त्या दरम्यान प्रिंट झालेली ओरिजिनल पुस्तकं तुम्हाला या वेबसाईट वरती मिळतात. तुम्ही म्हणाल ओरिजिनल पुस्तकं म्हणजे काय? प्रभुपादांच्या तिरोभावानंतर बरीच प्रभुपादांची पुस्तकं बदलली गेली. का बदलली, कशासाठी बदलली हा वेगळा विषय आहे. आज आपण त्याच्याबद्दल चर्चा करणार नाही. परंतु तुम्हाला ओरिजिनल प्रभुपादांची पुस्तकं हवी असतील, लेक्चर्स हवे असतील, प्रवचन हवे असतील, सगळं तुम्हाला मिळेल या एका वेबसाईट वरती vanipedia.org. नुसतंच पुस्तक वाचायचं असेल एकदम सिंपल फॉर्मॅटमध्ये prabhupadbooks.com याच्यावरती मिळतील. आणि हे सगळे मराठीमध्ये भाषांतर करायचं आमचं काम चालू आहे. मराठी त्यासाठी वेबसाईट पण आम्ही सुरू केलेली आहे, पण ती सध्या थोडीशी चांगल्या अवस्थेमध्ये नाही. prabhupadvanimarathi.org इथे मराठी सगळी प्रभुपादांची सगळी मराठी प्रवचनं तुम्हाला मिळतील. प्रभुपादांचे छोटे छोटे मराठीमध्ये भाषांतर करून आम्ही रोज पाठवतो. तुम्हाला जर ते हवे असतील तर तुम्ही एक मेसेज पाठवा मला, तुम्हाला मी त्या ग्रुपमध्ये ऍड करतो. प्रभुपादांच्या वरती एवढा का भर द्यायचा?
ठीक आहे, आपल्याला इंग्रजी कळत नाही, बरोबर आहे, पण तू कधी कधी नाही कळत नसलं तरी प्रभुपादांचं प्रवचन ऐकावं. इतकं पॉवरफुल प्रवचन असतं प्रभुपादांचं, शुद्ध चित्त शुद्ध करण्यासाठी. श्रवण आदि शुद्ध चित्त खरी उदाय. इथे महाराजांनी लिहिलेलं आहे, तुम्ही जर मंदिराजवळ राहत असाल तर रोजचं सकाळ संध्याकाळचा, आजकाल बऱ्याच मंदिरामध्ये संध्याकाळचा क्लास होत नाही, हे देखील खूप चुकीचं आहे, प्रभुपादांच्या आदेशांचं उल्लंघन आहे. कारण संध्याकाळी पब्लिक खूप येते आणि मग पब्लिकला अकॉमोडेट करण्यासाठी मग आपण बऱ्याचशा गोष्टी चेंज करतो. सकाळचा भागवतम क्लास अजूनही बऱ्याच मंदिरामध्ये होतो, परंतु या सेक्शन मध्ये पुढे महाराज सांगतील की हे भागवतम क्लास, भगवद्गीतेचा क्लास, हे जे रोजचं श्रवण आहे ते शुद्ध भक्तांकडून केलं पाहिजे. बऱ्याच मंदिरामध्ये, बऱ्याच सेंटर्समध्ये सगळ्यांना चान्स दिला जातो सरावासाठी म्हणून वगैरे, ते खूप चुकीचं आहे. प्रभुपादांनी सांगितलं की असं केलं नसलं पाहिजे. जो व्यक्ती शास्त्र तुम्हाला समजावून सांगतो तो निदान त्याचं आचरण करत असला पाहिजे, हे खूप गरजेचं आहे. नसेल तर बऱ्याचदा काय होतं, आचरणात नसेल तर बरेच श्लोक वाक्य टाळले जातात, गाळले जातात, आणि मुळात ज्याला आचरण करायची इच्छा नसते तो स्वतःच काहीतरी प्रवचन देत असतो, प्रभुपादांचे शब्द बाजूलाच राहतात, मग गुरु शिष्य परंपरा अशा प्रकारे खंडित होते. त्यामुळे शुद्ध भक्तांकडून श्रवण करणे हे अत्यंत महत्वाचं आहे. आता दरवेळी सारखा परत प्रश्न आपल्या मनामध्ये येणार की ते समजायचं कसं. सिंपल आहे, प्रभुपादांचे वाक्य आणि वाक्य तुम्हाला जो कोणी व्यवस्थितपणे समजावून सांगतो त्या वाक्यांना जास्त महत्व दिलं जातं. असं नाही आहे असं नाही. मी परवाच पंढरपूरला गेलो होतो आणि भागवतम क्लास मिळणार नाही असं वाटत होतं, परंतु नवीन रस्त्यामुळे आम्ही लवकर गेलो, भागवतम क्लासला बसलो. अगदी यंग प्रभूजी होते. मला थोडंफार संशय आला की हे आता काय बोलणार वगैरे, कदाचित माझा अहंकार असेल, परंतु मला आश्चर्याचा धक्का बसला की अतिशय सुंदर भागवतम क्लास दिला त्यांनी. ऍक्च्युली मंदिरामध्ये भागवतम क्लासमध्ये बसून प्रभुपादांनी सांगितलंय हॉस्पिटल उघडू नका, हे पहिल्यांदा मी ऐकलं तिथे. त्यानंतर मी जाऊन त्यांना भेटलो तर आहे, नाही असं नाही, बऱ्याच ठिकाणी आहेत भक्त, परंतु कलियुगामध्ये हे हळूहळू कमी होत चाललेलं आहे. एक सिंपल गोष्ट असते, परवा पण मी म्हणालो तुम्हाला, सांगितलं की प्रभुपादांच्या सगळ्या पुस्तकांमध्ये, ग्रंथांमध्ये, कुठलाही ग्रंथ, प्रभुपादांचं कुठलंही पुस्तक कुठल्याही पानावरती अगदी रॅन्डमली उघडा, रॅन्डमली म्हणजे डोळे झाकून उघडा, एकच उपदेश मिळणार आहे तुम्हाला की भौतिक जगामधली भौतिक आसक्ती आपल्याला सोडायची आहे, भगवत धामात परत जायचं आहे, त्यासाठी पूर्णपणे वैराग्य गरजेचं आहे. सगळ्या प्रकारच्या गोष्टींबद्दल आपली अनासक्ती असली पाहिजे, आणि हेच वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं जातं या सगळ्या ग्रंथांमध्ये. एक्सक्यूज मी. त्यामुळे जे व्यासासनावरती बसून तुम्हाला हे वैराग्य आणि अनासक्ती बद्दल सांगत आहेत, त्यांच्यात निदान वैराग्य आणि अनासक्ती दिसली तरी पाहिजे, होय ना? अगदी कलरफुल ज्यांनी कपडे घातलेत, भरपूर मोठे केस ठेवलेत, भरपूर हार घातलेत, हे घातले ते घातले, सोन्याची बटणं आहेत, सोनेरी बटणं आहेत, कोट घातलाय, अशा व्यक्तींकडून ग्रंथ ऐकण्यामध्ये काहीही अर्थ नसतो. कारण ज्याची बेसिक विरक्ती नाही आहे आणि आसक्ती गेलेली नाहीये. प्रभुपाद सांगतात दीक्षा झाल्यानंतर जो काय म्हणतात त्याला, मुंडन करत नाही, शेविंग करत नाही, आपली केस काढून टाकत नाही, तो माझा शिष्यच नाही, शिला प्रभुपाद म्हणतात. निदान एवढं तरी जमायला पाहिजे. आणि बरेचसे मग असे
मोठी मोठी केस असलेली आणि नुसतं भागवतमच्या क्लास पुरतं धोती नेसलेले बरेच भागवतमचा क्लास देतात. मग ते तुम्हाला जीवनातली आसक्ती सोडायला कशी सांगणार? बरोबर आहे ना? हे काही समजायला खूप कठीण नसतं, परंतु आपलीच समजावून घ्यायची इच्छा नसते. आपल्याला पण हे वैराग्य नको असतं, अनासक्ती नको असतं, विरक्ती नको असते. आपल्याला भौतिक इंद्रिय तृप्ती करत करत भक्ती करता येईल अशी भक्ती कोणीतरी समजावून सांगणार पाहिजे असतं. मग आपण पण तिकडे आकर्षित होतो. त्यामुळे पहिल्यांदा आपली इच्छा असली पाहिजे की मला सत्य जाणून घ्यायचंय, मला काही फायदा नकोय याच्यातून, मला सत्य जाणून घ्यायचं. सत्य कसं मिळेल? मग आपोआप सगळं व्यवस्थित होतं. बरेचसे बाबा बुवा आहेत, त्यांचे मोठे मोठे आजकाल साध्वी लोक पण आहेत. मोठे मोठे पोस्टर लावलेले असतात. वृंदावनला तुम्ही गेला तर बघाल की यांचा 8 दिवसाचा इथे भागवतम कथा आहे, तिथे भागवतम कथा आहे. मान, पैसा, प्रसिद्धी, धनम, जनम, सुंदरीम याच्यासाठी कोणी करत असेल तर त्याच्याकडून श्रवण करण्यात काही अर्थ नाही. हे लक्षात ठेवलं पाहिजे. रूल ऑफ थंब म्हणजे एक वाक्यप्रचार आहे की काही नियम आपल्याला माहिती नसतील तर एक ग्लोबल नियम असतो, तो कधीही चुकत नाही. तो म्हणजे प्रभुपादांची पुस्तकं वाचणे, प्रभुपादांचे प्रवचन ऐकणे. कुठेच चुकणार नाही. आणि प्रभुपादांची पुस्तकं आणि प्रभुपादांची प्रवचन ऐकल्याशिवाय दुसऱ्यांचं कुणाचं प्रवचन ऐकूच नाही माणसाने ऍक्च्युली. कारण त्याच्याशिवाय तुम्हाला लक्षातच येणार नाही की एक गुरु शिष्य परंपरेमध्ये आहे तसं ज्ञान हा व्यक्ती देतोय की नाही. कशाशी तुम्ही मोजमाप करणार? बरोबर आहे ना? त्यामुळे गोल्डन रूल आहे, रूल ऑफ थंब आहे, प्रभुपादांची पुस्तकं वाचा, प्रभुपादांचे लेक्चर ऐका, तुमचं कुठेच चुकणार नाही. नवोदित भक्तांनी मार्गदर्शनासाठी अनुभवी भक्तांची संगत करावी. अनुभवी म्हणजे एक्सपर्ट. विशेषतः श्रीकृष्ण भक्तीकडे प्रथमच येणाऱ्यांना साह्याची खूपच आवश्यकता असते, मदतीची आवश्यकता असते. कारण काहींना येथील विविध क्रियाकलाप आणि शिष्टाचाराशी जुळवून घेणे कठीण जाते. सगळंच नवीन असतं. लोक धोती नेसलेत, तिलक लावलाय, मुंडन केलंय, हे खात नाही, ते खात नाही, हे चालत नाही, ते चालत नाही. नवीन माणसाला सगळं कन्फ्यूज होऊन जात. एखाद्या वरिष्ठ भक्ताच्या संगतीमध्ये आपण हे सगळं शिकलं पाहिजे. आणि भक्तांनी देखील, विशेष करून वरिष्ठ भक्तांनी, जे हे जबाबदारी कळत न कळत घेतात, कधी कधी न कळत आपल्याकडून लोक शिकतात. आपली काही इच्छा नसते शिकवायची तरीही, कारण आपल्याशिवाय दुसरा कुठला संघ नसतो तिथे. त्यामुळे सगळ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की नवीन भक्तांना तिरस्कार वाटेल असं कधीच आपण वागलं नसलं पाहिजे. भक्तीबद्दल, भक्तीच्या या प्रक्रियेबद्दल, श्रील प्रभुपादांबद्दल, भगवद्गीतेबद्दल तो वैतागेल किंवा तिरस्कार वाटेल असं आपलं वागणं कधी असलं नसलं पाहिजे. आपण खूप दया, करुणा आपल्या मनामध्ये असली पाहिजे नवीन भक्तांसाठी. प्रत्येकाच्या स्वतःच्या वेगवेगळ्या शंका आणि समस्या असतात. प्रत्येकाचं कुटुंब वेगळं आहे, प्रत्येकाची अटॅचमेंट वेगळी आहे, प्रत्येकाची आसक्ती वेगळी आहे. काही जणांना चहा सोडायला एकदा सांगितल्यावर त्यांना कळतंय, बंद उद्यापासून. काही जणांना 2 वर्ष लागतात. ही तर सिंपल गोष्ट आहे. याच्याहून कॉम्प्लिकेटेड गोष्टी असतात. काही जणांच्या घरात त्यांचा जो पती असतो, माताजींच्या बाबतीत बोलायचं झालं तर पतिदेव भक्तीमध्ये अजिबात इंटरेस्ट नसतो त्यांचा. पण काही पतिदेव म्हणतात, तुला करायचं असेल तर कर, मला ह्याच्यात ओढू नको, माझं मी मांसाहार करणार, माझं विश्व वेगळं आहे. काहींच्या घरामध्ये स्ट्रिक्टली सांगतात की तू पण करायचं नाही. बरेच वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात. त्यामुळे सगळ्यांना आपण ऍडजस्ट करून घेतलं पाहिजे. सगळ्यांच्या या समस्यांवरती जरी आपण सोल्युशन, आपल्याला उत्तर देता येत आलं नसलं
तरीही सहानुभूती दाखवली पाहिजे, कारण ते भक्तीत आलेत, कुठल्याही स्टेजला असू देत, जरी मांसाहार करणारे असू देत, जरी चहा पिणारे असू देत, आलेत तरी हेच खूप महत्वाचं असतं. त्यामुळे आपण खूप सहनशील असलं पाहिजे या बाबतीमध्ये. प्रत्येकाच्या स्वतःच्या वेगवेगळ्या शंका आणि समस्या असतात, म्हणूनच परिपक्व भक्तांकडून मार्गदर्शन घेण्याबाबत संकोच करू नये. विचारणे नाही. आता आपण सगळे नवीन भक्त आहोत, तर आपण आपल्या शंका, आपल्या समस्या विचारताना देखील विनम्रपणे विचारलं पाहिजे. शास्त्रोक्त पद्धतीने जिथून उत्तर मिळेल आपल्याला असं वाटतंय तिथे जाऊन विचारलं पाहिजे. आणि हे मला जाणून घ्यायचं आहे आणि याच्यावरती शास्त्रामध्ये जे या समस्येचं निदान दिलेलं आहे, सोल्युशन दिलेलं आहे, ते मला करून बघायचं आहे, या भावनेने आपण कधीही चौकशी केली पाहिजे, प्रश्न विचारले पाहिजेत, आपल्या समस्या मांडल्या पाहिजेत. बऱ्याचदा काय होतं, एक तर आपली इच्छा नसते, त्यामुळे आपण समस्या अशी मांडतो की जणू काही समोरच्यांना आपण सांगतच असतो की हे काही शक्य नाही, मी जे म्हणतोय ते खरं आहे. आणि याला 99% वेळेला आपण शास्त्राचा संदर्भ देत नाही, काय देत नाही, पण तू का खरं आहे, कारण मी म्हणतोय म्हणून खरं आहे. अशा प्रकारच्या ही जर आपली प्रवृत्ती निर्माण झाली तर मग आपली प्रगती कधीच होणार नाही. बऱ्याचदा द्वेष, तिरस्कारामधून प्रश्न विचारला जातो, शंका विचारले जातात, जणू काही त्या बोलणाऱ्या व्यक्तीला, प्रवचन देणाऱ्या व्यक्तीला आपण सगळ्यांच्या समोर दाखवायचं असतं आपल्याला, बघा त्याच्यापेक्षा मला जास्त येतं. हा जो ऍटिट्यूड असतो तो देखील बेकार असतो, चांगला नसतो. तर हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हळूहळू पहिल्यांदा आपल्याला कळणार नाही, परंतु हळूहळू आपल्याला लक्षात येईल की कोण शास्त्रोक्त पद्धतीने उत्तर देतो, कोण उत्तर देत नाही, कोण आपल्याला मदत करतो उत्तर देऊन, नुसतंच उत्तर देत नाही. तसं कुणी काय तुम्हाला ट्रेनिंग द्यावं लागत नाही, आपोआपच तुमची श्रद्धा इकडून तिकडे तिकडून इकडे होत जाते आणि एखादा शुद्ध भक्त भेटला तर त्याच्यावरती किंवा त्याच्या संघावरती आपली श्रद्धा फिक्स होते. परंतु मुद्दा इथे हा सांगितलेला आहे की आपण आपल्या शंका, समस्या विचारायला घाबरलं नसलं पाहिजे. जिथे शंका, समस्या विचारायला प्रोत्साहन दिलं जात नाही, तो संघ सोडून दिला पाहिजे, ते युजलेस असतं. भगवंतांची ही पद्धतीच नाही आहे की मी सांगतो आणि तुम्ही करा. भगवंतांची पद्धती आहे तुमच्या सगळ्या शंका विचारा, मग मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगतो. भगवद्गीता अख्खं तेच आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या शंका, समस्या विचारायला घाबरलं नसलं पाहिजे, संकोच केला नसला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशा ठिकाणी विचारली पाहिजे जिथून आपल्याला शास्त्रोक्त पद्धतीने उत्तर मिळते. मला उत्तर पाहिजे ते उत्तर मिळेल अशा ठिकाणी विचारायचं नाही. हळूहळू आपण अशा ठिकाणीच विचारायला लागतो जिथे माझ्या मनात जे उत्तर आहे ते मिळायला पाहिजे मला. नाही बदलायच्या, बाबा शास्त्रामध्ये याच्यावरती काहीतरी सोल्युशन दिलेलं आहे आणि ते सोल्युशन मी कृतीमध्ये आणून मी बदलायचा प्रयत्न करणार, या हेतूने, या भावनेने आपण विचारणा केली पाहिजे, श्रवण केलं पाहिजे, प्रवचनाचं देखील आणि प्रश्नोत्तराचं देखील. परिपक्व भक्तांकडून मार्गदर्शन घेण्याबाबत संकोच करू नये. हे भक्त आपल्या मदतीसाठीच आहेत, सहाय्यासाठीच आहेत. भक्ताचं कामच ते असतं. भगवंतांची सेवा म्हणजे काय? भगवंतांचं मिशन आहे सगळ्या जीवांना भगवत धामात घेऊन जाणे. मग दुसऱ्याला समजावून सांगण्यामध्ये संकोच कसला? तुम्हाला जर असं उत्तर मिळालं की तुम्ही त्या लेवलला अजून नाही, त्यामुळे तुम्हाला याचं उत्तर तुम्हाला मिळणार नाही, गप्प बसा, हे पण चुकीचं आहे. लेवल बिवल असली काही नसते. संकोच, शंका आहे ती शंका आहे. असं कोणी तुम्हाला उत्तर दिलं तर त्यांना तुम्ही परत उत्तर द्या की त्या लेवलला जाण्यासाठीच मी ही शंका विचारते, कृपा करून माझी शंकेचं उत्तर.
याचा अर्थ असाही नसतो की विनाकारण प्रश्न विचारत बसणे. बऱ्याचदा पुस्तकांमध्ये त्याचं उत्तर असतं, रोजच्या प्रवचनांमध्ये त्याचं उत्तर असतं, तिथे आपण लक्ष देत नाही. रोजच्या क्लासमध्ये असतात भक्त, रोजच्या क्लासमध्ये त्याचं उत्तर असतं, परफेक्टली उत्तर असतं, परंतु तिथे आपलं लक्ष नसतं. आणि मग नंतर आपण उगीच तेच 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 प्रश्न परत 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 विचारून हैराण करून टाकतो. भगवान श्रीकृष्णांसारखा गुरु असेल तर तो हैराण होणार नाही, सगळ्या प्रश्नाची उत्तर रिपीट झालं तरी देईल. परंतु बऱ्याचदा हे इरिटेटिंग होतं ऍक्च्युली, नाही असं नाही. त्यामुळे आपण देखील लक्षात ठेवलं पाहिजे की जे आपल्या गुरुच्या स्थानी आहेत, जे आपले मार्गदर्शक आहेत, त्यांना पण त्यांच्या गुरुची बरीच सेवा आहे. त्यामुळे जे रोजचे लेक्चर असतात, प्रवचन असतात, ते शांतपणे लक्षपूर्वक आपण ऐकले पाहिजे. हे काम करत आहे, ते काम करत आहे, ट्रॅव्हलिंग करत आहे, 4 लोकांना मध्येच बोल, सिरियस नाही आपण. बऱ्याचदा मी पाहतो की आपण आपले लेक्चर्स हे गुगल मीट वरती होतात आणि बरेच भक्त गुगल मीट सोडून जातात, परत जॉईन होतात, सोडून जातात, परत जॉईन होतात. मला सुरुवातीला वाटायचं की मोबाईल नेटवर्कचा वगैरे प्रॉब्लेम असेल, परंतु ते जे सिटीमध्ये राहतात त्यांचं पण असंच होतं. मग नंतर ही काय भानगड आहे. मग माझ्या लक्षात आलं, मध्येच त्यांना फोन येतो कोणाच तरी, मग आपले हे प्रवचन सोडून देतात, फोनवरती बोलतात, परत प्रवचनाला येतात. हे 1 तास तुम्हाला बिन फोनचं राहायचं होत नाही. शांत लक्षपूर्वक ऐकावं असं वाटत नाही. नवीन भक्तांनी हे खूप सिरियसली घेतलं पाहिजे अशा गोष्टी. ऍक्च्युली हे माझे कंपनी आहे, माझं जे काही आहे, तुमचा बॉस फोन करत असेल, कस्टमर फोन करत असेल, मित्र फोन करत असेल, नातेवाईक फोन करत असेल, वाट बघतील 1 तास. असली कुठली इमर्जन्सी आहे? अहो, पूर्वीच्या काळामध्ये, पूर्वीच्या म्हणजे खूप पूर्वीच्या नाही, माझ्या बालपणामध्ये फोन नावाचाच प्रकार नव्हता. मोबाईल लांबची गोष्ट, फोनच नव्हता. मला आठवते मी 10वी मध्ये असताना आमच्या घरी पहिल्यांदा आम्ही फोन घेतला, आणि मी पहिल्यांदा जॉबला लागलो तेव्हा मी पहिल्यांदा मोबाईल घेतला 1999 2000 साली. मग हे मोबाईल नव्हते, फोन नव्हते, तेव्हा काही लोकांना इमर्जन्सी येत नव्हत्या, तेव्हा काही कस्टमर नव्हते, क्लायंट नव्हते. हे तर मी भौतिक दृष्ट्या सांगतोय. आध्यात्मिक दृष्ट्या जर बघायला गेलं तर भगवंतांच्याकडे लक्ष द्यायचं सोडून आपल्याला हे रोजचं महत्वाचं झालंय. थोडस आपण श्रवण सिरियसली केलं पाहिजे. जसं जप सिरियसली केला पाहिजे तसं श्रवण सिरियसली केलं पाहिजे. श्रवणाचं महत्व काय असतं? श्रवणामध्ये एकच गोष्ट रिपीट करून सांगितलेली असते जी आपण करत नाही, आणि ती परत 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 जेव्हा हातोडी सारखी पडते ना आपल्या कानावरती, तेव्हा एक दिवस आपलं हृदयाचं दगडासारखं हृदय, त्याला तडा जातो एक दिवस. नाही असं नाही, रोजचं श्रवण असेल वाटायला लागतं आपल्याला हे केलं पाहिजे. मग श्रवणच सिरियसली घेतला नाही तर मग काय, आपला कान आहे इथं आणि हातोडा पडतोय दुसरीकडे कुठेतरी, याला काही अर्थ नाही, हो की नाही? हे भक्त आपल्या मदतीसाठीच आहेत, कारण भगवंतांची सेवा म्हणजेच भक्तीचा प्रचार. भगवद्गीतेमध्ये देखील भगवंत सांगतात, जो कोणी माझ्या भगवद्गीतेचा प्रचार करतो तीच माझी सेवा आहे. या भौतिक जगामध्ये कशी करणार दुसरी भगवंतांची सेवा? त्यामुळे सगळे भक्त हे तुमच्या मदतीसाठीच आहेत. निसंकोचपणे आपण विचारलं पाहिजे, अगदी ध्यानपूर्वक लक्षपूर्वक श्रवण केलं पाहिजे, परंतु शुद्ध परिपक्व भक्तांच्याकडून श्रवण करायला सुरुवात केली पाहिजे. चुकीचं ऐकलं, चुकीचं घडणार. पुढे सांगतात महाराज, प्रमाणित शुद्ध भक्तांद्वारा श्रवण करणे जितके शुद्ध करणारे आहे, तितकेच अभक्त, निराकारवादी, दांभिक म्हणजे अहंकारी भक्त आणि भौतिकवादी भक्त यांच्या द्वारा धार्मिक विषयावर ऐकणे हे अशुद्ध करणारे आहे. उलटा रिझल्ट होतो. या संदर्भात सापाने स्पर्श केलेल्या दुधाचे उदाहरण हरिभक्ती विलास या ग्रंथामध्ये दिले आहे.
दूध मुळात स्वादिष्ट शक्तिवर्धक असते, पण त्याच दुधाला सापाने जीभ लावली तर ते विषारी होते. विषारी दूध पहिल्यासारखेच दिसते, त्याची चव देखील तीच असेल, पण परिणाम मात्र घातक होणार, कारण ते विष आहे. त्याचप्रमाणे श्रीकृष्णांविषयी प्रवचने, नाटके, भजने अधिकृत आणि शुद्ध भक्तांद्वारा नसतील तर त्याचा आपल्याला आध्यात्मिक जीवनावर घातक परिणाम होणार. कृष्ण कथेचा देखील प्रभुपादांनी पण हे सांगितलंय बरं का. तुम्ही म्हणाल की महाराज एकटेच सांगतात आणि प्रभूजी तुम्ही एकटेच सांगता येईल काही नाही. प्रभुपादांनी, तुम्ही फक्त हा श्लोक हरिभक्तिविलास मधला सर्च करा prabhupadbooks.com वरती किंवा वाणीपीडिया मध्ये. तुम्हाला इतक्या वेळेला प्रभुपाद सांगतात हा श्लोक. अवैष्णव मुखोद्गीर्णम पूतम हरिकृतामृतम सर्पोच्चिष्टतम समथिंग समथिंग. माझ्या तर पूर्ण श्लोक लक्षात नाही. हरे कृष्ण. प्रभूजी, हे तर दिव्य ध्वनी आहे, हे कसं विषारी होऊ शकते? अभक्ताच्या मुखातून सगळं विषारी होते. खूप सजग असलं पाहिजे आपण कुठून श्रवण करतो याच्याबद्दल. भक्तांनी याविषयी सावधानता बाळगण्याचा संदेश येथे दिलेला आहे हरिभक्ती विलास मध्ये. हरिभक्ती विलास कोणी लिहिलेला आहे? श्रील सनातन गोस्वामींनी. तर हे महत्व आहे प्रगत आणि शुद्ध भक्तांकडून श्रवण करण्याबद्दल. दुसरा याच्या पुढचा सेक्शन आहे आध्यात्मिक ग्रंथांचे अध्ययन करणे. आता हे श्रवण आणि अध्ययन, वाचन, हे दोन्ही एकत्र समजलं तरी चालेल. बऱ्याचदा आपल्याला वाचनासाठी वेळ मिळत नाही किंवा वाचनामध्ये आजकाल कोणाला इंटरेस्ट राहिला नाही. ऑडिओ पाहिजे. ऑडिओ मध्ये पण आता कोणाचा इंटरेस्ट राहिला नाही. व्हिडिओ पाहिजे. व्हिडिओ मध्ये पण राहिला नाही. शॉर्ट्स पाहिजेत. 60 सेकंदाचं प्रवचन पाहिजे दुर्दैवाने. परंतु प्रभुपाद आपल्याला सांगतात की कमीत कमी 3 तास माझ्या ग्रंथाचं तुम्ही अध्ययन केलं पाहिजे. मग तुम्ही वाचन करा, श्रवण करा रोजचे, बरं का. 3 तास म्हटल्यावर तुम्ही म्हणाल आठवड्यातून, रोजचे 3 तास. श्रवण क्रियेचा विस्तार म्हणजेच अध्ययन होय. ज्ञान हे दुसऱ्यांकडून स्वीकारल्याने मिळते. वैष्णव साहित्याचे भांडार विशाल आहे. त्यापैकी अति महत्वपूर्ण ग्रंथांचा अनुवाद इंग्रजी भाषेमध्ये कृष्ण कृपामूर्ती श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपादांनी केलेला आहे. व्यक्तिगतरित्या शिल प्रभुपाद आपल्या सहवासात नसले तरी त्यांच्या ग्रंथांच्या अध्ययनाद्वारे प्रत्येक जण त्यांचा सहवास प्रत्यक्ष प्राप्त करू शकतो. जेव्हा तुम्ही प्रभुपादांची पुस्तकं वाचता, श्रवण करता, प्रभुपादांचे प्रवचन श्रवण करता, तेव्हा तुमचा आणि प्रभुपादांचा जो संबंध निर्माण होतो तो प्रभुपादांच्या सोबत असलेल्यांचा पण झाला नसेल एवढा घनिष्ठ संबंध निर्माण होतो. कारण साधू हा त्याच्या उपदेशामध्ये असतो. साधूचा सहवास हा त्याच्या उपदेशातून करायचा असतो. ज्याला वाणी सेवा म्हणतात किंवा वाणी संघ. वाणी आणि वापू. वापू म्हणजे प्रत्यक्षात आपण सेवा करणे, परंतु वाणी म्हणजे त्यांनी दिलेल्या उपदेशांचा, आदेशांचं पालन करणे. आणि वाणी ही सगळ्यात श्रेष्ठ असते, वापूपेक्षाही कधीही श्रेष्ठ असते. त्यामुळे असं समजू नका प्रभुपाद गेले, प्रभुपादांचे शिष्य होते ते भाग्यवान होते, आपण भाग्यवान नाही. तुम्ही त्यांची पुस्तकं वाचा, त्यांच्या उपदेशांचं, आदेशांचं पालन करा. प्रभुपाद तुमच्या सोबतच आहेत. आधुनिक मानव समाजाला समजेल अशा प्रकारे वैष्णव सिद्धांतांचे सखोल ज्ञान इंग्रजी भाषेमध्ये देण्यासाठी शिल प्रभुपादांमध्ये भगवान श्रीकृष्णांनी विशेष शक्ती संचार केली आहे. जे कोणी प्रभुपादांची पुस्तक वाचतात त्यांना हा अनुभव देखील आहे की इतकं सहज सोपं कोण समजावून सांगतं. अमेझिंग. एखादा विद्वान व्यक्ती देखील जेव्हा प्रभुपादांची पुस्तकं वाचतो ना, तो म्हणतो की वाव, किती छान समजावून सांगितले. हे त्याचं महत्व आहे. श्रील प्रभुपादांच्या ग्रंथांचे अध्ययन हे कृष्ण भावनेचे तत्वज्ञान समजण्याचा सर्वात सोपा उपाय आहे.
सगळ्यात सोपा उपाय. पूर्णपणे कृष्ण भावनाभवित होण्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी समजून घेणे आवश्यक आहेत त्या सगळ्यांचा समावेश श्रील प्रभुपादांच्या ग्रंथांमध्ये केलेला आहे. सगळं 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 दिलेलं आहे. अगदी हे आता आपण जे वाचत होतो अभक्तांकडून श्रवण केलं नसलं पाहिजे वगैरे, हे सगळं प्रभुपादांनी आपल्या पुस्तकांमध्ये दिले. तुम्ही म्हणाल मी आता 20 वर्ष झालं प्रभूजी रोज भागवतमच्या क्लासला असतो, तुम्ही काय सांगा लागलाय. तुम्ही स्वतःहून वाचा म्हणजे तुम्हाला कळेल. भागवतम मध्ये, चैतन्य चरितामृतामध्ये तुम्हाला शुद्ध भक्त होण्यासाठी ज्याची कशाची गरज आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळ्या उपदेशांची तुम्हाला श्रील प्रभुपादांच्या पुस्तकांमध्ये 100% मिळणार. श्रील प्रभुपादांनी सांगितले की त्यांनी अनुवादित केलेल्या अनेक ग्रंथांपैकी श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी, श्रीमद भागवतम, भक्ती रसामृत सिंधू आणि श्री चैतन्य शिक्षामृत किंवा श्री चैतन्य चरितामृत हे अत्यंत महत्वाचे आहेत. ते सखोल तत्वज्ञानात्मक आहेत. ऍक्च्युली महाराजांनी इथं लिहिलेलं नाहीये, परंतु श्रील प्रभुपाद भक्ती रसामृत सिंधू मध्येच एका ठिकाणी श्रील प्रभुपादच लिहितात की हे 4 ग्रंथ सोडून दुसऱ्या कुठल्या ग्रंथाचा अभ्यास करायची काही गरज नाही, काहीही गरज नाही. दुसऱ्या कुठल्या ग्रंथामधलं जे आपल्या गरजेचं आहे ते सगळं प्रभुपादांनी शोधून या 4 ग्रंथामध्ये दिलेलं आहे. जसं आता आपण हरिभक्ती विलास मधलं संदर्भ देऊन ही सापाने टच केलेल्याबद्दल वाचलं, तेवढंच आपल्याला भास आहे हरिभक्ती विलास मधलं. बाकी जे हरिभक्ती विलास मधलं आपल्याला गरजेचं आहे या कलियुगामध्ये ते प्रभुपाद देतात त्यांच्या त्या संदर्भासहित. कारण आपल्याकडे हे वाचायला वेळ नाहीये, आपण हरिभक्ती विलास कधी वाचणार. पण बरेचसे भक्त असतात मग हरिभक्ती विलास वाचायला घेतात, षट संदर्भ वाचायला घेतात, गोपाल चंपू वाचायला घेतात. याच्याही पुढचे भक्त आहेत, गरुड पुराण वाचायला घेतात, पद्म पुराण वाचायला घेतात आणि मग त्याच्यातले संदर्भ देत सोडतात. असं सांगितलंय गरुड पुराणात, असं सांगितलंय ह्याच्यात, असं सांगितलंय त्याच्यात. परंतु मजेची गोष्ट बघा, अशी गोष्ट सांगतात जी त्यांना करायची असते, बाकीच्या सगळ्या गोष्टी सांगणार नाहीत बरं का गरुड पुराणातले तुम्हाला. त्यामुळे आपले आचार्य जे आहेत या आचार्यांनी जेवढं गरजेचं आहे तेवढं आपल्याला या 4 ग्रंथांमध्ये दिलेलं आहे. भगवद्गीता, श्रीमद भागवतम, भक्ती रसामृत सिंधू आणि चैतन्य शिक्षामृत किंवा चैतन्य चरितामृत. चैतन्य शिक्षामृत हे चैतन्य चरितामृताचं सारांश पुस्तक आहे. आणि मी तर तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो, हे 4 देखील तुमचे या आयुष्यात वाचायचे होणार नाही. कदाचित होतील, मला तरी असं वाटतंय की माझ्या आयुष्यात काही 4 वाचून पूर्ण होणार नाही. मग बाकीचे वाचायला आपल्याला वेळ कुठून मिळतो. तर याच्यावरती लक्ष केंद्रित करा, विशेष करून भगवद्गीता. भगवद्गीता जर समजली नसेल तर तुमच्या भक्तीचा पायाच तयार होत नाही. केवढी मी मोठी इमारत त्याच्यावर तुम्ही बांधत बसलाय, त्याचा काही उपयोग होत नाही, पडणार इमारत एक दिवस. भगवद्गीता स्ट्रॉंग असली पाहिजे आपली. नवीन भक्तांना खालील पुस्तकांचे वाचन प्रथम करावे. छोटी छोटी पुस्तकं दिलेत श्रील प्रभुपादांनी. उदाहरणार्थ हरे कृष्ण आव्हान, संस्कृती व दिव्यता, पूर्ण प्रश्न पूर्ण उत्तर. व्हेरी नाईस बुक, पूर्ण प्रश्न पूर्ण उत्तर. अगदी जे एकदम नवीन असतात की नाही, अजून पण त्यांना म्हणजे शंका असते काय भानगड आहे, मी येऊ का नको सत्संगला, अशा भक्तांना आपण नेहमी पूर्ण प्रश्न पूर्ण उत्तर, 21वे शतक, अध्यात्म आणि 21वे शतक, छोटी छोटी पुस्तकं प्रभुपादांनी लिहिलेले. त्यानंतर अत्यंत महत्वाचं म्हणजे आत्मसाक्षात्काराचे विज्ञान, सायन्स ऑफ सेल्फ रिअलायझेशन, ही पुस्तकं द्यावीत. ही पुस्तकं नवीन साधकांनी आपण देखील वाचावीत. कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान, आत्मसाक्षात्काराचे विज्ञान, भगवत संदेश, हा ग्रंथ गृहस्थाश्रमीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. भगवत संदेश हा ग्रंथ गृहस्थाश्रमीयांसाठी, कारण या जगात कर्मयोगी व भक्त म्हणून कसे जगावे आणि कार्य करावे याचे विवेचन स्पष्टीकरण त्यात केले आहे.
सत्स्वरूपदास गोस्वामींद्वारा लिखित शिल प्रभुपादांचे जीवन चरित्र, शिल प्रभुपाद लीलामृत, हे दोन मराठीमध्ये फक्त संक्षिप्त रूपात मिळतं आणि हिंदी आणि इंग्रजीमध्ये पूर्ण रूपात मिळतं, 7 खंडामध्ये. आजकाल ते 7 खंड एकत्र करून 2 पुस्तकं करतात. हे अत्यंत वाचनीय आहेत. हे वाचनीय असून ती एका शुद्ध भक्ताच्या जीवन चरित्रातून कृष्ण भावनेचे सार प्रकट करतात. वैयक्तिकरित्या तुम्ही मला विचाराल तर माझ्या जीवनामध्ये जे काही ट्रान्सफॉर्मेशन झालं, जो काही बदल झाला, भक्तीला सिरियस घेण्यासाठी जे काही प्रेरणा मला हवी होती, ती मला शिल प्रभुपादांच्या लीलामृतामधून मिळाली. सगळ्यांनी वाचली पाहिजे लीलामृत. त्या लीलामृतामध्ये बऱ्याच गोष्टी नाही आहेत, परंतु तरीही जे आहे ते इतकं पॉवरफुल आहे की 100% तुमच्या जीवनामध्ये बदल घडणार. त्यानंतर अत्यंत अवघड ग्रंथांच्या वाचनासाठी जेव्हा साधक तयार होतो, तेव्हा त्याने प्रथम भगवद्गीता जशी आहे तशी, ही छोटी छोटी पुस्तकं वाचून आपली जो थोडीफार श्रद्धा निर्माण होते, हा या डॉक्टरकडे गेलं पाहिजे, तेव्हा आपण पहिल्यांदा भगवद्गीता वाचली पाहिजे. श्री ईशोपनिषद आणि उपदेशामृत व भक्ती रसामृत सिंधू या ग्रंथाचे वाचन व अध्ययन करावे. नवीन भक्तांनी 100% नवीन भक्तांनी श्री ईशोपनिषद आणि उपदेशामृत हे वाचलंच पाहिजे, वाचलंच पाहिजे. कारण श्री ईशोपनिषद मध्ये भगवान कोण असतं हे सांगितलेलं आहे. ईशोपनिषद, ईश्वर कोण आहे. 18 श्लोक आहेत फक्त, छोटस पुस्तक आहे, पण तू समजावून पण घेतलं पाहिजे. आणि उपदेशामृत मध्ये 11 श्लोक आहेत, पण प्रभुपाद एका ठिकाणी म्हणतात उपदेशामृत एवढंच आहे, एवढंच आहे, 11 श्लोकांचं. प्रभुपादांचे तात्पर्य त्यातले काढले तर एका पानावर लिहून काढू शकता तुम्ही उपदेशामृत. प्रभुपाद म्हणतात उपदेशामृत ज्याने वाचून त्याच्याप्रमाणे आचरणात आणलं तर तो 100% शुद्ध भक्त होतो, त्याला दुसरं काही वाचायची गरज नाही, इतकं पॉवरफुल आहे. त्यामुळे ते वाचा. आपण वाचणार नाहीये, आपण डायरेक्टली भगवद्गीता सुरू करणार आहोत हे पुस्तक झाल्यानंतर. या आधीच्या भगवद्गीतेच्या आधी आपण उपदेशामृत आणि श्री ईशोपनिषद हे वाचलेलं, त्याचे क्लासेस आहेत, त्याचे ऑडिओ रेकॉर्डिंग आहेत, ते तुम्हाला पाहिजे असतील तर मी पाठवायची व्यवस्था करतो. भगवद्गीता किमान महाराज लिहितात, भगवद्गीता किमान 2 वेळा तरी वाचावी, हे उत्तम. आपण आता माझ्या बरोबर सुरुवातीपासून जे आहेत, म्हणजे ऑनलाईन वाचन जेव्हा आपण करोनाच्या पहिल्या ह्याच्यामध्ये सुरुवात केली, करोनाच्या दुसऱ्या लॉकडाऊन मध्ये सुरुवात केली, तेव्हापासून आपलं हे 4थं वाचन असणार आहे. त्यामुळे जे कोणी पहिल्यापासून आहेत त्यांचं 2 वेळा झालंय. भगवद्गीता 1000 वेळा वाचा तरी तुम्हाला फ्रेशच वाटणार, कारण ते आचरणातच आणलेलं नसते. आपण जोपर्यंत आचरणात आणत नाही तोपर्यंत वाचायलाच पाहिजे ते आपल्याला. नंतर श्री चैतन्य शिक्षामृत हा ग्रंथ वाचावा. याविषयी श्रील प्रभुपाद म्हणतात, हा ग्रंथ म्हणजे मानव समाजाला एक अमूल्य देणगी आहे. चैतन्य शिक्षामृत. त्यानंतर श्रीमद भागवतम हा 12 खंडाचा ग्रंथ आहे. याला भक्तीचा महान खजिना म्हणतात. दिव्य ज्ञानासहित आध्यात्मिक शिक्षणक्रम अर्थात अप्रतिम वैदिक संस्कृती यात भरलेली आहे. ऍक्च्युली श्रीमद भागवतम हे स्वतः भगवान आहेत, भगवंतांचा तो ग्रंथ अवतार आहे. श्रीमद भागवतमच्या सुरुवातीला श्रीमद भागवतम बद्दल लिहिलेलं आहे की श्रील व्यासदेवांनी हे त्यांच्या या ग्रंथ लिहिण्याच्या कामकिर्दीमधील एकदम परिपक्व अवस्थेमध्ये लिहिलेलं हे ग्रंथ आहे. पूर्णपणे रसयुक्त आहे, पूर्णपणे पानापानावरती शब्दामध्ये भगवान श्रीकृष्ण आहे. आणि असं जनरली असं म्हटलं जातं, ज्याला श्रीमद भागवतम मध्ये रस यायला निर्माण झाला
त्याला 100% भगवंत दिसणार, भगवंतांची प्राप्ती होणार. तो रस आला पाहिजे मात्र. श्रीमद भागवतम मध्ये दुसरं काही सांगितलेलं नाहीये. सगळ्या प्रकारची जी भक्ती किंवा धर्म म्हटला जातो त्याला काढून फेकून दिलेलं आहे भागवतामध्ये. अगदी दुसऱ्या श्लोकात व्यासदेव सांगतात, धर्म प्रोजित कैतवत्र परमो निर्मत्सराणाम सताम. पूर्णपणे निर्मत्सरी होऊन आपण जर भागवतमचं वाचन केलं, श्रवण केलं, 100% आपली प्रगती होणार. प्रतिदिन थोडे थोडे अध्ययन मात्र सुरुवातीपासून करावे. अशा प्रकारे संपूर्ण भागवतमाचे अध्ययन होईल. त्यानंतर अनेक भागांमध्ये असलेला श्री चैतन्य चरितामृत हा ग्रंथ वाचावा. यात भगवान श्री चैतन्य महाप्रभूंचे तत्वज्ञान आणि लीला यांचे रसाळ वर्णन वाचकाला तल्लीन करणारे आहे. भगवद्गीता हे आपलं ग्रॅज्युएशन आहे. श्रीमद भागवतम हे तुम्ही आधी पण हे ऐकलं असेल, श्रीमद भागवतम हे आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, मास्टर्स डिग्री घेतल्यासारखं. आणि चैतन्य चरितामृत हे आपलं PhD केल्यासारखे. भगवद्गीतेमध्ये भक्तीचा पाया आहे. भगवान श्रीकृष्ण स्वतः तुम्हाला समजावून सांगतात की एक्झॅक्टली भक्ती म्हणजे काय. पूर्णपणे अनासक्त वैरागी विरक्त होणे हे भगवद्गीतेतून शिकतो आपण. मग त्यानंतर आपण भागवतम वाचताना फक्त आणि फक्त भागवतम मध्ये भगवंतांच्या कथांचा आनंद आहे, रस आहे, आनंद रस आहे. परंतु तिथेही तत्वज्ञानाने भरलेलं आहे. मात्र जेव्हा श्री चैतन्य चरितामृत आपण वाचन श्रवण करायला घेतो, तिथे मात्र फक्त आणि फक्त प्रेम आहे, भक्तीची उच्चतम स्टेज, पानापानावरती, शब्दामध्ये. आणि हेच जीवन असलं पाहिजे आपलं, हाच जीवनाचा आपला उद्देश असला पाहिजे. म्हणून श्रवणाला, वाचनाला खूप महत्व दिलं जातं. श्रीमद भागवतम व अन्य ग्रंथांचे अध्ययन चालू असतानाच भगवद्गीतेचे थोडे थोडे वाचन प्रतिदिन केले तर उत्तम. भगवद्गीता सोडायची नाही. हे तुम्हाला आजपर्यंत कुणी सांगितलेलं? भगवद्गीता रोज वाचली पाहिजे. तुमची 50 वेळा वाचून झालेली असली तरी. इतरही अनेक प्रमाणित वैष्णव साहित्य आहेत, पण सध्याच्या युगात कृष्ण भावनेसाठी लागणारे अतिमहत्वपूर्ण ग्रंथ श्रील प्रभुपादांनी आपल्याला दिलेले आहेत, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. जसं मी मगाशी म्हणालो, बाहेर बाकीच्या ग्रंथांमध्ये काही इंटरेस्ट घेण्यात काही अर्थ नाही. वरील वैष्णव ग्रंथांचे वाचन नित्य नियमाने करणे हे प्रत्येक भक्तासाठी आवश्यक आहे. प्रत्येक दिवशी 1 ते 2 तास वाचन असावे. शक्य नसेल तर कमीत कमी अर्धा तास तरी वाचन करावे. याची सवय लावून घेऊ नका. कमीत कमी 2 तास केलं पाहिजे वाचन किंवा श्रवण. म्हणून आपण रोज सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही क्लास घेतो. सॉरी, त्याच्या सोबतच तुम्ही थोडं थोडं दुपारचं वाचन केलं पाहिजे. शक्य नसेल तर कमीत कमी अर्धा तास तरी वाचन करावे. इतर भक्तिमय कर्तव्याप्रमाणे अध्ययन हे पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने, सखोल ध्यान लावून करावे. तर मी परवा उदाहरण दिलंय. प्रभूजी म्हणत होते मी रोज भागवतमचं वाचन करतो. आता मी 3ऱ्या स्कंदामध्ये, मी 1ल्या स्कंदातलं सगळं विसरले, महत्वाचा मुद्दा विसरला. कारण आपलं लक्ष नसतं. हे ग्रंथ वाचन करणे म्हणजे काही जादूटोना किंवा एखादी विधी परंपरा नाहीये, रिच्युअल नाहीये, उदबत्ती ओवाळण्यासारखं. जसं बियर बारवाला देखील लक्ष्मी, सरस्वती, गणेश यांच्या सगळ्यांना रोज उदबत्ती ओवाळत असतो. कशाला करतोय त्याला माहिती नाही.
तसं आपलं वाचन कशाला करतोय आपल्याला माहिती असलं पाहिजे. ध्यान देऊन लक्षपूर्वक वाचलं पाहिजे. जे आपण वाचन करतो त्याच्यावरती चिंतन केलं पाहिजे. जे आपण वाचन करतो, श्रवण करतो रोजच्या क्लासमध्ये, त्याच्यावरती जर आपण चिंतन केलं नाही तर जेवण जेवून ते न पचवल्यासारखं आहे. मग त्या जेवणाचा उपयोग काय? ग्रंथ अध्ययनाच्या आरंभी त्यातील दिव्य विषय समजण्यासाठी गुरु आणि श्रीकृष्णांकडे कृपा याचना करावी. या दिव्य अमृतमय ग्रंथांच्या अध्ययनाची गोडी ज्या भक्तांना लागते, हा एक वाक्य महत्वाचं आहे. कुठलाही ग्रंथ जेव्हा आपण वाचायला घेतो तेव्हा शांतपणे एका ठिकाणी बसून वाचन करावं. वाचनापूर्वी भले तुम्ही घरी बसून करा, ट्रेनमध्ये बसून करा, बसमध्ये बसून करा, वाचनापूर्वी कोणी आजूबाजूला नसलं तरी डोळे शांतपणे बंद करून प्रभुपादांचा प्रणाम मंत्र म्हणावा. प्रभुपादांनी भगवद्गीतेमध्ये सुरुवातीला दिलेलं आहे ते सगळं म्हटलं पाहिजे. त्याला काय म्हणतात? मंगलाचरण. ओम अज्ञानतिमिरांधन दस्यापासून ते हरे कृष्ण 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 हरे हरे पर्यंत याची सवय लावून घ्यायची. अगदी जरी गडबडीत असलो आपण तरी प्रभुपाद प्रणाम मंत्र म्हटला पाहिजे, कारण त्यांची पुस्तकं आपण वाचतोय. पंचतत्व प्रणाम मंत्र म्हटला पाहिजे आणि हरे कृष्ण मंत्र तरी म्हटला पाहिजे. लक्षात ठेवायचं. काहीतरी लक्षात आलं तर माझ्या विसरलो मी. हा, जेव्हा आपण शिल रूप गोस्वामी, शिल सनातन गोस्वामी, शिल जीव गोस्वामी यांची पुस्तकं वाचतो, उदाहरणार्थ उपदेशामृत, भक्तिरसामृत सिंधू, हरिभक्ती विलास, हरिभक्ती विलास नाही वाचलं तर चालेल, परंतु प्रभुपादांनी निदान उपदेशामृत आणि भक्तिरसामृत सिंधू आपल्याला वाचायला सांगितलेलं आहे. तेव्हा त्यांचा प्रणाम मंत्र देखील म्हटला पाहिजे, जे भक्तिरसामृत सिंधूच्या पहिल्या पानावरती दिलेलं आहे. मला काही शोधायची गरज नाही. ऍक्च्युली त्यांचा प्रणाम मंत्र रोज म्हटला पाहिजे. मी काल जे आज जे मी तुम्हाला पाठवलंय त्याच्यामध्ये आहे त्यांचा प्रणाम मंत्र, रोज सकाळी म्हटला पाहिजे. कारण हे 6 गोस्वामी होते म्हणून आपण आहोत. आपण रूपानुग आहोत, शिल रूप गोस्वामींचे अनुयायी आहोत, अनुगमन करणारे आहोत. मग आपण शिल प्रभुपाद अनुग आहोत. त्यामुळे 6 गोस्वामींचा प्रणाम मंत्र रोज सकाळी म्हटला पाहिजे. त्यांचे ग्रंथ वाचताना न चुकता म्हटला पाहिजे. या दिव्य अमृतमय ग्रंथांच्या अध्ययनाची गोडी ज्या भक्तांना लागते त्यांना भौतिकवादी लेखकांच्या कचऱ्यासारख्या साहित्यामध्ये कधीच आकर्षण वाटत नाही. मग आपल्याला न्यूजपेपर वाचावंसं वाटणार नाही, कादंबरी वाचावीशी वाटणार नाही, मूवी बघावंसं वाटणार नाही. दिवसागणिक त्यांचे कृष्ण तत्वज्ञान, बुद्धी आणि कृष्ण प्रेम वाढतच जाईल. कृष्ण तत्वज्ञान वाढेल, तत्वज्ञान वाढली की बुद्धी वाढेल, ज्ञान वाढेल, ज्ञान वाढलं तर कृष्ण प्रेम वाढेल. त्यामध्येच ते तल्लीन होऊन जातील. हरे कृष्ण. पुढचा सेक्शन वाचावं म्हणत होतो मी, पण ऍक्च्युअली ऑलरेडी 8 वाजले, तर उद्याच सुरू करूया. भक्तांची संगत. त्यानंतरचा सेक्शन आहे 4 नियमांचं पालन करणे. त्यानंतरचा सेक्शन आहे घरी मंदिर कसं बनवलं पाहिजे, फोटो कसे ठेवायचे, विग्रह कसे ठेवायचे, मग त्यांची नित्य सेवा, पूजा, आरती कशी करायची. प्रॅक्टिकल गोष्टी इथून पुढे दिलेल्या आहेत. हरे कृष्ण. तर आज आपण इथेच थांबूया. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण, दंडवत प्रणाम प्रभुजी. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. प्रभुजी, रागानुग म्हणजे काय? म्हणजे भक्तीचा एक प्रकार आहे का रागानुग? येस.
राग या संस्कृत शब्दाचा अर्थ असतो, राग म्हणजे आसक्ती, अटॅचमेंट. आपली जी भक्ती आहे, रागानुग भक्ती जी असते ती टॉप मोस्ट स्टेज असते. आपली भक्ती जी आहे, साध्या सोप्या शब्दात सांगायचं जर, उत्स्फूर्तपणे केलेली भक्ती, कोणी न सांगता, कोणी जबरदस्ती न करता, नियम म्हणून असं न करता, मनात प्रेम आलं म्हणून केलेली सेवा, उत्स्फूर्तपणे, त्याला रागानुग भक्ती म्हणतात. त्याच्या आधी जी भक्ती असते आपली, ती साधना भक्ती असते. म्हणजे आपण प्रॅक्टिस करत असतो, तिथे आपल्याला सांगावं लागतं, उठा, आरतीला या, उठा, सेवेला या, ही सेवा करायची आहे, ती सेवा करायची आहे. त्यात पण आपण नाक मुरडत असतो. तर जेव्हा आपल्या मनामध्ये पूर्णपणे प्रेम उत्पन्न होतं आणि त्या प्रेमातून उत्स्फूर्तपणे जी भक्तिमय सेवा केली जाते, त्याला रागानुगा भक्ती म्हणतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. पण समजा एकाच व्यक्तीकडून श्रवण करावं की वेगवेगळे, समजा आपल्याला वेगवेगळे त्यातून आपला गोडी वाटते, अशा वेळेला काय वाटतं आपण त्याला मिस करतोय असं पण वाटतं, काय करायचं? गोडी वाटण्याचं कारण तुम्हाला ऐकू आलं की नाही माहिती नाही, जरा आवाज कमी होता प्रभूजींचा. प्रभूजींचा प्रश्न आहे की एकाच व्यक्तीकडून श्रवण करायचं का वेगवेगळ्या व्यक्तींकडून श्रवण करायचं. बऱ्याचदा वेगवेगळ्या व्यक्तींचं आपल्याला ऐकायला आवडतं, गोडी वाटते, मग ते समजायचं कसं, वगैरे वगैरे वगैरे. सुरुवातीच्या स्टेजमध्ये एकाच व्यक्तीकडून ऐकलेलं खूप चांगलं असतं, परंतु ही जी गोडी हा शब्द जो तुम्ही वापरला, म्हणून मी हसलो सुरुवातीला, माफ करा, माझा उपहास करायचा उद्देश नव्हता. गोडी जी आहे, ती गोडी जर आपल्याला आपली भौतिक सुख, आपलं भौतिक इंद्रिय सुख, भौतिक अवस्था टिकवून ठेवून भक्ती कशी करायची असं सांगणारा आपल्याला कोणी भेटला तर आपल्याला साहजिकच गोडी वाटायला लागते, तेच चांगलं वाटायला लागतं, तेच बेस्ट वाटायला लागतं. म्हणून मी मगाशी म्हटलं की शास्त्रोक्त पद्धतीने कोण सांगतो तिथे आपण श्रवण केलं पाहिजे. आणि शास्त्रोक्त पद्धतीने जर नसेल तर मग तिथे श्रवण केलं नसलं पाहिजे. कारण जे श्रवण करणार, जी गोडी तुमची निर्माण होत जाणार, ती सगळी चुकीची निर्माण होत जाणार. जसं मगाशी महाराज म्हणाले, दूध दुधासारखंच दिसतंय, चवीला पण कदाचित तसंच लागेल, पण तो असतं विष कधी कधी. मग काय करणार आपण, बऱ्याचदा मग ते चुकीचं होतं. फॉर एक्झाम्पल, मी तुम्हाला मगाशी उदाहरणं दिली की त्याने मुंडनच केले नाही, रंगीबेरंगी कपडे घालतो, स्वतःचा बिझनेसच उग्र कर्माचा आहे, तो काय प्रवचन देणार? ज्याचं स्वतःची मोठी कंपनी आहे, मोठा कारखाना आहे, किंवा जो स्वतः स्टॉक मार्केटमध्ये वगैरे पैसे इन्व्हेस्ट करतो. काही मी परवा एका भक्तांचं प्रवचन ऐकलं, जे स्वतः स्टॉक मार्केटमध्ये पूर्णपणे त्यांचं दिवसभर काम असतं, ब्रोकर आहे, आणि त्यांनी पुस्तक पण त्याच्यावरतीच लिहिलंय, स्टॉक मार्केट, आणि ते पुस्तक विकायलाच तिथे आले होते प्रवचन द्यायला, त्यांचं पुस्तक द्यायला. इतकं चुकीचं आहे, इतकं चुकीचं आहे, याची कल्पना करू शकत नाही आपण. आणि नवीन साधकाला, नवीन भक्तांना ते आवडतं, कारण इतके वर्ष अध्यात्म धर्म म्हणजे आपल्याला सांगितलेलं असतं सगळे वैराग्य, सगळं सोडून दिलं पाहिजे. आणि मग एक भक्त येतो आणि म्हणतो, अहो स्टॉक मार्केटमध्ये राहून तुम्ही भक्ती करू शकता. यस, हे मला गोड वाटतंय ऐकायला. मग आपण चुकतो. मुळात आपलीच इच्छा नसते की सत्य जाणून घ्यायचं. ठीक आहे, आपल्याला माहितीच नाहीये भगवद्गीतेत काय दिलेलं आहे, परंतु मनातून अशी एक प्रामाणिक इच्छा तरी असली पाहिजे की मला सत्य जाणून घ्यायचंय, मला माझ्या
मताप्रमाणे किंवा माझ्या इंद्रिय तृप्तीला आवडेल असं सांगणारा नसला तरी चालेल, परंतु मला सत्य जाणून घ्यायचंय. भगवान हे परमसत्य आहे. परमसत्य जाणून घ्यायचं असेल तर सत्य हे कधीही कठोर असतं, कडू असतं. त्यामुळे त्याला गोडी वाटणार नाही, तुम्हाला कडू वाटणार. पण तो औषध नेहमी कडूच असतं. तर काही हरकत नाही, तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणचं ऐकत असाल तरी ह्या काही गोष्टी लक्षात ठेवला तर 2-4 दिवसामध्ये तुमच्या लक्षात येईल कोणाचं ऐकायचं कोणाचं ऐकायचं नाही. जसं मगाशी मी रूल ऑफ थंब म्हटलं, हा नियम सगळ्यांना लागू होतो. प्रभुपादांचं वाचन करायचं, प्रभुपादांचं ऐकायचं. आणि मग छोटे छोटे असे नियम आपण घालून घ्यायचे, पक्के नियम आपण घालून घ्यायचे. ज्याने मुंडन केलेलं नाही ऐकायचं नाही. ज्याची स्वतःच्या केसावरची आसक्ती गेली नाही तो तुम्हाला आसक्ती सोडण्याबद्दल काय सांगणार आहे. सिंपल लॉजिक आहे याच्या मागे, लक्षात घ्या. प्रभुपाद अक्षरशः हात जोडून म्हणतात, कृपा करून तुमची दीक्षा झालेली आहे, प्लीज शेविंग करायला सुरुवात करा, असं राहू नका. प्रभुपादांचं एक वाक्य आहे असं, ऍक्च्युली मी तुम्हाला विनंती करतो, प्रभुपाद म्हणतात, इतक्या अथक परिश्रमाने मी तुम्हाला इथेपर्यंत आणलंय, आता परत असं हिप्पीसारखं वागू नका. जो रंगीबेरंगी कपडे घालतो, सोनेरी बटणं आहेत, कोट घालतो वगैरे वगैरे काय, त्यानंतर काही असेही असतील जे भगवा वस्त्र धारण करतात, मुंडन केलेलं आहे, अगदी संन्यासी सारखं दिसतात, परंतु शास्त्राचा कधी उल्लेखच नाही, नुसते जोक सांगतात. नाही ऐकायचं. जोक ऐकण्यासाठी आपण आलेलो नाहीये इथे. हे जीवन अनादि अनंत काल आपण इथे या भौतिक जगामध्ये अडकलोय, या दुःखालयामध्ये. इथून बाहेर पडण्यासाठी, ज्ञान घेण्यासाठी आपण आलोय इथे. साधू हा कधीच करमणूक करणारा नसतो, साधू हा गंभीर बोलणारा असतो. प्रभुपादांचं वाक्य. त्यामुळे थोडंफार आपल्याला माहिती असलं पाहिजे, नसेल तर आपली दिशाभूल होणार, 100% होणार. आणि म्हणून प्रभुपादांची भगवद्गीता एक जरी तुम्ही आहे तशी वाचली, प्रत्येक वाक्य आणि वाक्य, मग तुम्हाला पडताळून पाहता येतं की कोण बोलतोय, खरं बोलतोय, कोण खरं बोलत नाही. असेही भक्त मी पाहिलेले आहेत जे भगवद्गीतेचं उदाहरण देतात, म्हणतात भगवद्गीता में भगवान श्रीकृष्ण ने कहा है, आणि तिथंच वाक्य त्यांचं संपतं, कारण त्याच्या पुढचं सगळं ते मनाचंच सांगतात. भगवद्गीतेत कधी लिहिलेलंच नसतं ते. मी स्वतः अशा कित्येक भक्तांना विचारले, बाबा प्लीज कुठल्या अध्यायामध्ये, कुठल्या श्लोकामध्ये सांगितलंय, लिहिलंय भगवान श्रीकृष्णाने, सांग बरं. नाही सांगतायत, कारण ते नाहीच आहे भगवद्गीतेमध्ये. नवीन भक्ताला कळणार कसं, कारण आपण तर एकदम तल्लीन होऊन बसलेलं असते. ते भगवान श्रीकृष्ण ने भगवद्गीता में कहा है दोस्ती करनी होगी तो अर्जुन जैसी दोस्ती करो. कुठेच लिहिलेलं नाहीये भगवद्गीतेमध्ये. तुम्हाला एक फेमस वाक्य सांगू जे सगळीकडे सांगितलं जातं, जो हुआ अच्छा हुआ, जो हो रहा है अच्छा ही हो रहा है, जो होने वाला है वो भी अच्छा ही होने वाला है. भगवद्गीतेमध्ये लिहिलंय. कुठेच लिहिलेलं नाहीये भगवद्गीतेमध्ये. त्यामुळे थोडंसं आपण केअरफुल असलं पाहिजे. प्रभुपाद सांगतात भगवद्गीतेचा तर तुम्ही अभ्यास करा प्लीज, मग तुम्हाला सगळं लक्षात येईल, कोण कुठे श्रवण करायचं, कुठे श्रवण करायचं नाही, सगळं लक्षात येईल. गोड वाटतंय म्हणून कधी श्रवण करायचं नाही प्रभूजी. सत्याचे वचन हे सदैव कडू असतात कानाला. बरेच गोड गोड बोलणारे स्वामी आहेत, संन्यासी आहेत, मी बघितलेत. जेव्हा त्यांना प्रॅक्टिकल प्रश्न विचारला जातो त्याचं उत्तर ते देऊ शकत नाही. ते मग असंच उत्तर देतात काहीतरी. पण ऍक्च्युली त्याचं उत्तर असतं, तुम्ही जे काम करताय आता सध्या उग्र कर्म, ते तुम्ही सोडलं पाहिजे. पण हे कुणी सांगत नाही, कारण काम सोडायला सांगितलं तुमचं तर तुमचं पूर्ण आयुष्यच उलटा पालत होते, आणि मग ते कोणालाच आवडत नाही.
त्याच्याकडे तुम्ही परत जाणारच नाही श्रवण करायला. साधूचं काम आहे जे सत्य आहे ते सत्य आहे, ते सत्य आहे म्हणजे सत्य आहे म्हणून सांगणे. प्रभुपाद म्हणतात जो फावडा आहे त्याला फावडा म्हणणारा साधू असतो. त्या फावड्याला कुऱ्हाड म्हणणारा साधू नसतो. भले त्या कुऱ्हाड म्हटल्यामुळे त्याला 2 लाख रुपये डोनेशन मिळत असलं तरी तो म्हणत नाही, तो साधू असतो. साधूकडून श्रवण केलं पाहिजे. आता हे कठीण आहे, नवीन साधकाला हे अत्यंत कठीण आहे. आजकालच्या युट्यूब आणि व्हॉट्सअपच्या दुनियेमध्ये तर अति भयानक कठीण आहे. म्हणून प्रभुपाद सांगतात भगवद्गीतेचा अभ्यास करा आणि तुम्ही शिका की समोरचा वक्ता सत्य बोलतो की नाही बोलत. तुम्ही थोडंफार शिका. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? ओके, खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. सकाळचं भागवतम पण